हॅलो मित्रांनो, आज वैभवीच्या चॅनलवर मी तुम्हाला पुरणपोळी दाखवते आहे। तर आता बघा, आपण ही डाळ आहे ना, ही चण्याची डाळ भिजत घातली होती आणि ही शिजवून घेतली आपण छान मऊसूत अशी। हे बघा, ही मऊसूत अशी शिजवून घेतली आपण आणि हे पीठ भिजवून घेतले आपण। हे 15-20 मिनिटं असं ठेवायचं पाण्यामध्ये फडक्यात बांधून कॉटनच्या। आणि हे आपण खोबरं भाजून घेतोय आता, सुक आणि ओलं, जसं तुम्हाला आवडेल तसं। मला आवडतात दोन्ही, म्हणजे सुक थोडं आणि ओलं। तर तुम्हाला जर आवडत असेल तर ओलाच घातलात तरी हरकत नाही। आणि 4-5 कांदे आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचे आणि हे भाजून घ्यायचं सगळं, सुक खोबरं वगैरे छान असं जरा ब्राऊन भाजून घेतलं की मस्त जरा चव येते। हे भाजून घेतलं आपण। ताट लावा आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं। म्हणजे थोडी जरा अशी डाळ टाकायची चण्याची, आमटीसाठी जरा अशी बरी लागते। हे झाकून ठेवायचं आणि आता ह्याच्यात गूळ टाकायचा, ह्याच्या डाळीच्या अंदाज। गूळ घातलाय, डाळ जेवढी असेल तेवढा गूळ घ्यायचा। गोड बरोबर होतं, जास्त गोड आम्हाला जसं आवडीनुसार, कमी तिखट जास्त तसं मसाला टाकायचा तुमच्या आवडीचा, आणि गरम मसाला चवीनुसार। हे आता जरा उकळायला द्यायचं आपण, मसाला शिजला पाहिजे। आम्ही असं तेलामध्ये वगैरे असं हे काय करत नाही, म्हणजे असं साध्या पद्धतीने एकदम। हे पण चव छान लागते। हे उकळू द्या। घातला याच्यामध्ये आता हा जरा गूळ चिकट आहे, तर गूळ घेतोय जरा, हा थोडा वेळ देतोय, गूळ एकत्र चांगला व्यवस्थित शिजवून घेतोय। हे मसाला असा व्यवस्थित घातलेला शिजला पाहिजे, छान शिजतोय तो, तोपर्यंत आपण हे करूया। शिजलंय पुरण आणि गूळ घालून पण ते व्यवस्थित झालंय। आता इथं चमचा असा व्यवस्थित राहायला पाहिजे। असं उभं राहिलं म्हणजे समजायचं पुरण झालंय आपलं। आता हे जरा आपण थंड करून घेऊया। हे आपण जरा आता चाळणीवरती वाटून घ्यायचंय। वाटप लावलंय आपण, हो। ते पोच कन्सिस्टन्सी तू बोलिये, जेवढी पातळ जशी हवी, हा जशी पातळ हवी, दाट म्हणजे जाड पातळ तुमच्या सोयीने करा। आम्ही अशी केली आहे। आता हिला आपण जरा हे वाटप टाकलंय, हे उकळू दे जरा व्यवस्थित। आता हे घे वाटायला। माझी सुट्टी आहे त्याला छान मस्त। तर कसा एन्जॉय चाललाय?
आणि फोडणी करायची डाळीला, कटाच्या आमटीला तांबूस ब्राऊन व्हायला द्यायचा पूर्ण. थोडासा हिंग टाकायचा. ह्याच्यात टाकायचं. छान फोडणी द्यायची मस्त पकडून. हा एवढा उंडा घेतलाय हा बघा. हा आता आपण असा व्यवस्थित करायचं. जरासं पीठ लावून घ्यायचं, हाताला चिटकत असेल तर. ही इथे पोळी भाजत ठेवलेली आहे, तिला साईडने जरासं तूप घालायचं. हे असं करायचं. हा असा उंडा घेऊन तो ह्याच्यामध्ये भरायचा व्यवस्थित. आणि हे बघा असा भरून घेतला आपण व्यवस्थित. फायनली जमली नाही. व्यवस्थित कव्हर करायचं. हे बघा हे असं तोंड बंद केलं की असं जरा व्यवस्थित सगळीकडे पुरण पसरवून घ्यायचं. घेतलं की जरा तांदळाची पिठी घ्यायची. आता आमच्याकडे नाहीये तांदळाची पिठी, म्हणून मी गव्हाची पिठी घेतलेली आहे. ही भाजून घ्यायची पूर्ण चारी बाजूनी. तूप टाकायचं तुम्हाला आवडत असेल तर. त्याचं तेल टाकलं तरी चालतं. ही बाजू जरा भाजायची म्हणून ही चारी बाजू चांगले भाजून घ्यायचे व्यवस्थित. ही अशी फुगली पाहिजे. बघा भाजली आहे ना चांगली आपली पुरणपोळी. गेलाय. हा ह्याच्यावर ना तूप टाकायचं साजूक आणि खायची. हिची चव एकदम मस्त. दर्जा. आता आपली पुरणपोळी झाली आहे. आता मी बाबांना देते, मग बाबांचे पण रिॲक्शन बघूया. कशी झाली चांगलं एकदम मस्त आवडली. हॅलो पीपल, तर आता आमचं जेवण झालं. पुरणपोळीचा मस्त बेत आखलेला आणि कटाच्या आमटीचा, त्याच्यासोबत आम्ही भजी गेलेली. पण ती पूर्ण मेजवानीचा मला व्हिडिओ नाही घेता आला, कारण आम्हाला उशीर झालेला जेवायला आणि सुगंधाने आम्हाला राहवलं नाही, तर त्याचा व्हिडिओ काढायचा मी विसरले. पण एकंदरीत बेत खूप छान झालेला. आईच्या हाताची पुरणपोळी खूप छान झालेली. आता आपण भेटूया दुपारच्या विश्रांतीत. हॅलो पीपल, मी वैभवी गायकवाड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते.
आज आहे बुधवार आणि आज आमचा बेत झाला आहे ब्राह्मण भोजनाचा. तर आईच्या कृपेने आज आमच्या घरामध्ये ब्राह्मण भोजन संपन्न होणार आहे. तर थोडीशी रेलचेल आहे आमच्या घरामध्ये, मी तुम्हाला दाखवते. आणि वातावरण निर्मिती खूप छान झाली आहे. मेनू पण काय काय केलंय ते पण आपण बघूया. आम्ही छान घर सजवलंय. ही ताट आहे, तुम्ही बघू शकता. सनई चौघडे लावलाय. आपण मेनू बघूया काय काय आहे. चपात्या, कोशिंबीर, डाळ, उसळ, बटाट्याची भाजी आणि हा भात. ही त्यांची स्वागताची तयारी आहे. आता मी तुम्हाला दाखवलंय की आम्ही काय काय तयारी केली आहे. आता आपण व्हिडिओ ते आल्यावर कंटिन्यू करूया. आम्ही काहीतरी मंत्र म्हणतो ना. चालेल, म्हणा म्हणा म्हणा. हरी ओम म्हणा. काय म्हणायचं? नमस्ते रुद्रमन्यव उतो दईघवे नमः बाहुभ्यां